सेकंड मध्ये आकाश पाटील हे सलामीचे दोन्ही फलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहता या कर्जत विभागाचा अभिमान साहिल लोंगले गोलंदाजीसाठी आपण त्याला पाहता. P1च्या पहिल्या षटकामध्ये साहिल लोंगलेला तुम्ही पाहू शकता. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीम खऱ्या अर्थानं अगदी जर पाहायला गेलं तर अगदी मोठ्या टीम आहेत आणि त्यांचा संघर्ष देखील मैदानाच्या आतमध्ये अगदी मोठाच पाहायला मिळेल. इतकी चांगली मॅच आपण पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये. पहिला बॉल साहिल लोंगलेचा बॅटरला बीट करून गेला. पहिलाच बॉल इथून निर्धाव फेकतोय. 0 पहिल्या बॉलवरती धावसंख्या खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती साहिल लोंगलेनं खऱ्या अर्थानं बॅटरला बीट केलं. प्रत्युत्तरच नाहीये बॅटरकडे. आपण पाहता साहिल लोंगलेकडे वेग आहे, साहिल लोंगलेकडे व्हेरिएशन आहे, अचूकता आहे. इथे पाडल स्वीप पाठीमागे लॉंग स्टॉपला बॉल निघाला, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग स्टॉपला आलाय चौकार. व्हाईट बॉल आला. अवंतरची धाव फलकामध्ये ऍड होईल. अवंतरच्या धावानं धावफलक जाऊन पोहोचता ते 5 वरती आपण पाहताय. 5 धावा धाव फलकावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते अजलान 11 गोवे टीम. टॉस जिंकला, खऱ्या अर्थानं पराजित झाले, टॉस गमावला, त्यानंतर बॅटिंग स्वीकारली. पुन्हा एकदा पाठीमागे खेळायचा होता परंतु या बॉलवरती थोडीशी गती कमी केली आणि साहिल लोंगलेच्या विरोधामध्ये तुम्ही अगदी स्ट्रॅटर्जी करून फटके खेचावे लागतील. त्याच्या व्हेरिएशनला ओळखणं फार गरजेचं राहील कारण की भरपूर चर्चेमध्ये असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ISPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना पाहायला मिळाला. त्यानंतर अगदी आपण पाहताय व्यावसायिक दर्जाचा खेळ साहिल लोंगले खेळतोय. इथे देखील फटका मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रत्नदीप आपण पाहता. चांगली फिल्डिंग, कोणतीही धाव मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. एका बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 धावा धाव फलकावरती आलात. फिल्डिंग करते आपण पाहता SBCC उमरोली टीम. टॉस जिंकला, त्यानंतर फिल्डिंगचा डिसिजन आणि खऱ्या अर्थानं योग्य डिसिजन अगदी पहिल्या 4 बॉलवरती पाहायला मिळतोय. यावेळी गतिमान चेंडू ब्लॉक कॉल मध्ये टाकला होता. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. ही खासियत आहे खऱ्या अर्थानं साहिल लोंगलेची. प्रत्येक बॉलचा टप्पा अगदी वेगळा पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन आणतो. कधी स्लोवर, त्यानंतर कधी कटरचा वापर करतो. अगदी दोन्ही कट या गोलंदाजाकडे. त्यानंतर वेग देखील प्रचंड आहे आणि सातत्यानं खऱ्या अर्थानं आपल्या वेगानं बीट करत असतो फलंदाजांना, थोडंसं कमी गतीनं. अगदी आपण पाहता आणखीन एक डॉट बॉल. षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात. तर बॅटिंग करत असताना अजलान 11 गोये टीमच्या 5 बिनबाद 5 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक इथून समाप्त झाले. साहिल लोंगलेचं एक चौकार त्याच्या विरोधामध्ये आला होता. त्यानंतर एक व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाला परंतु त्यानंतर अचूकता पाहायला मिळाली ती साहिल लोंगलेची. खऱ्या अर्थानं ज्या कामाची ओळख आहे त्या कामाची पोचपावती आपण पाहताय. साहिल लोंगले चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा P1च्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. सेकंड ओव्हरमध्ये गणेश घारे गोलंदाजीसाठी आला. सेकंड पॉवर प्ले आपण पाहता गणेश घारेला खऱ्या अर्थानं आपण सातत्यानं पाहिलं. SBCC उमरोली कडून सेकंड ओव्हर घेऊन येत असताना पुन्हा एकदा समोर आपण पाहता ज्यानं तब्बल 6 बॉल प्रतीक्षा केली आहे स्ट्राईक वरती, ज्यानं 9 सेकंड वरती रीड केला गोलंदाजाला.
ऑन साईडला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एकच धाव पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट, शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांची मॅच आहे. इथून माहिती आहे अजलाल 11 गोवे टीमला, इथून जर का पहिले 2 षटक अगदी सावधरित्या सिंगल डबल पार्टनरशिप जर का बिल्डअप झाली तर एक चांगल्या टोटल पर्यंत आपण जरूर जाऊन पोहोचू शकतो. चांगला बॉल अगदी पाहतोय आपण. थोडेसे पुढे टाकला होता, पडल्यानंतर बाहेर निघाला. ऑफ कटर, लेग कटरचा वापर केला. गणेश घारेने इथून डॉट बॉल फेकला. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती आपण पाहत आहे आकाश पाटीलच्या बॅटमधून, आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय सुमित पाटील. चांगला बॉल आणखीन एक पाहता. चला नेक्स्ट मॅच साठी जोईली टीम आणि चांदई टीम दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. इनिंग टॉस चांगली फिल्डिंग आपण पाहताय हर्षल लोंगलीची आपल्याला पाहायला मिळते डीप मध्ये. अगदी जर तुम्ही पाहायला गेलं तर लॉंग ऑन मध्ये उभा होता, त्यानंतर काऊ कॉर्नर पर्यंत दाबत आला, बॉलला स्टॉप केलं. एकच धाव या बॉलवरती पाहायला मिळते. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचला ते 7 वरती. आतापर्यंत तब्बल 6 चेंडू निर्धाव खेळलेत ते फलंदाज सुमित पाटीलनं, परंतु हा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय आकाश पाटीलच्या विरोधामध्ये. 8 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. गणेश घारेचं हे षटक फार महत्वपूर्ण असतं, दुसरं षटक, आणि ते गणेश घारे इथून मात्र आपण पाहता चांगल्यारीत्या हाताळत असताना. टॉस बॉल कडे कडे स्टँड अँड डिस्पॅच पाठवले बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आकाश पाटीलनं ठोकलाय या इनिंगचा पहिला षटकार. इथे मात्र वेस्ट साइड साठी चेक केलं जाईल. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहता टेक्निकल रूम मधनं आमचे कुणाल सर तुम्हाला पाहायला मिळतील. टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाता. कुरम सर चेक करायचं वेस्ट साइड साठी. फेअर डिलिव्हरी, फुलटॉस बॉल होता. अगदी आपण पाहता डीप होत होता बॉल खाली, अगदी आपण पाहतो स्टंपवरती, आणि मात्र तिसऱ्या पंचांनी हा डिसिजन दिला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी आपण पाहताय फुलटॉस बॉलवरती आक्रमक फटका पाहायला मिळतोय तो फलंदाज आकाश पाटीलच्या बॅटमधून. आकाश पाटीलनं आतापर्यंत 2च बॉल फेस केलेत, त्याच्यामध्ये 7 या वैयक्तिक धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. डाव कुराताचा हा बॅट्समन आपण पाहता. 20 इनिंग त्याचे आतापर्यंत पाहायला मिळाले. 3 बॉलमध्ये त्याचा धावा धाव फलकामध्ये वैयक्तिक 8 पाहायला मिळतात. एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळते 15. आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारत होता गणेश घारे, परंतु 1 षटकारानं ही धावगती अगदी पुढे जाताना पाहायला मिळाली. 15 या धावसंख्येवरती 2 ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये साहिल लोंगलेनं धाबा खर्च केल्या होत्या 5. या षटकामध्ये गणेश घारेनं धाबा खर्च केल्या 10. विकेट मात्र अद्याप आली नाहीये. ही खऱ्या अर्थानं चांगली बाजू असेल, अगदी भक्कम बाजू असेल. ते बॅटिंग करत असताना अजलान 11 गोवे टीमची SBC उमरोली टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना. चला नेक्स्ट मॅच आर्या 11 जय हनुमान जोवेले आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 सांदई. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपल्याला कॉल असेल. 2 ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 15.
16 धावा धाव फलकावरती आलात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे. गोलंदाजीसाठी याला आपण पाहता पुनश्च एकदा साहिल लोंगले. चांगला बॉल अँगल क्रिएट करत असताना बाहेरच्या बाजूने चेंडूनं वलन घेतला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. सेकंड स्पेलमध्ये आपण पाहता साहिल लोंगलेला पुनश्च एकदा. पहिल्या स्पेलमध्ये त्यानं फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. सेकंड स्पेलमध्ये आला. आतापर्यंत आकाश पाटील चांगली बॅटिंग करत होता. त्याच्या विरोधामध्ये हा पहिला निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला साहिल लोंगलेचा. इथे लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी सोपा झेल इथून मात्र कॅरी केला आणि पहिला आदरा मिळतोय तो बॅटिंग करत असताना अजलान 11 गोवे टीमला आकाश पाटील बाद. पहिली विकेट आली आहे. 16 या धावसंख्येवरती आपण पाहत आहे आकाश पाटील इथून बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये अमोल होडेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इनाट नंबर 3 साठी. पहिला बॉल स्विचिट पाठवलंय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. आल्या आल्या इरादे स्पष्ट करत असताना हा ठोकलाय अमोल होडेकरनं षटकार. टर्न प्राप्त करतोय आणि त्यानंतर पहिलाच बॉल फेस करत असताना हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चांगला बॉल चांगला कमबॅक अगदी क्षणाचाही विलंब न करता लगेच कमबॅक पाहायला मिळतोय. तो गोलंदाज SBC उमरोली टीमचे पुरस्कर्ते मिजान यांचं या ठिकाणी आगमन झालं. मनस्वी सहर्ष स्वागत सर आपलं. स्लोवर पद्धतीचा चेंडू शरीरावरती आदलला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतो. लेग बायचे एक धाव फलकामध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचता 23 या अंकावरती. 23 धाव फलकावरती. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी या तिसऱ्या षटकामधील आपण पाहताय पुनश्च एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न साहिल लोंगले या षटकामध्ये करतोय. त्याच्या विरोधामध्ये देखील आपण पाहता एक षटकाराला एक त्यांना अवंत चेंडू देखील फेकला होता. त्यानंतर मात्र अगदी 2 डॉट बॉल त्यानंतर एक लेग बायची धाव एक विकेट त्यानं मिळवली आहे. पहिली विकेट साहिल लोंगलेनं. इथे चांगला बॉल पुनश्च एकदा थोडंसं कमी गतीनं सातत्यानं गती व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालेली आहे साहिल लोंगलेच्या माध्यमातून. इथून 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धाबा आल्यात. त्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अजलान 11 गोवे टीमच्या 23 धाबा.
तिसरं षटक हर्षल लोंगले गोलंदाजासाठी पाहता. पहिलाच बॉल, पहिला बॉलवरती आक्रमण केलाय, बॉलला पाठवलाय, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय अमोल पाटीलनं षटकार. आपण श्री 11 सांदई आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्या 11 जय हनुमान जोवेली दोन्ही टीम आपण टॉस बॉक्स मध्ये या. इथे फटका तर देखणार, अगदी व्यासपीठाला सलामी देणारा हा दर्जेदार बॅक टू बॅक हर्षल लोंगलेच्या विरोधामध्ये ठोकलाय अमोल होडेकरनं. हा दुसरा खऱ्या अर्थानं प्रतीक्षा केली. 3 षटकांमध्ये अगदी जर पाहायला गेलं पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहता थोडंसं साबीत पावित्र्य पाहायला मिळालं, जिथे मात्र अगदी आपण पाहता सिंगल डबल डॉट बॉल खेळले. त्यानंतर चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली, आक्रमणाला सुरुवात झाली, अपील 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 मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहता रनआउटची संधी आहे आणि इथून मात्र फलंदाज डिसिजन पेंडिंग आहे. लेग बाईटची एक धाव आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते ते अगदी आपण पाहता धावसंख्या जाऊन पोहोचते ते अगदी आपण पाहता 36 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. चौथं षटक प्रगतीपथावरती हर्षल लोंगलेच्या विरोधामध्ये 2 षटकार, त्यानंतर त्यांनी मात्र विकेट मिळवली.
परंतु ती रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. विकेट कशी हो फक्त येणं गरजेचं होतं. जो मोमेंटम चालू आहे खऱ्या अर्थानं आता पाहता बॅटिंग करणाऱ्या अझलान 11 गोवे टीमचं ते पूर्ण फार गरजेचं होतं. इथे विकेट आली आहे. इथे देखील फटका लॉंग दी कार्पेट ऑन साईडला डीपमधनं क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आपण पाहता चांगली फीडिंग पाहायला मिळते. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल धाब्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 37 जावा धाव फलकावरती अमोल होडेकर आणि त्याच्या साथीनं चौथ्या क्रमांकावरती धीरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग चांगली इनिंग इथून साकारताना आपल्याला पाहायला मिळतात. दांडी गुल मधली एसटी वाकवली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज धीरज हाज टू द डिपार्ट. जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहतोय 37 जाबा धाव फलकावरती विकेट मिळाली अगदी मस्ती मधली एसटी त्यांना वाकवली आहे. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला जिथे मात्र बॅटरला त्यानं बीट केलं. अगदी आपण पाहता बॅट अँड पॅडच्या मधून बॉल सरळ एसटी वरती आदलला विकेट आली. 2 मोठ्या फटक्यांचा मार खाल्ल्यानंतर अगदी ट्रॅकवरती आला हर्षल लोंगले. आपण पाहता आता अचूकता त्याला बोलाली आहे. अचूक टप्प्यावरती आता गोलंदाजी केली जाते. अजूनही या षटकातील जर पाहायला गेलं 1 बॉलचा खेळ बाकी आहे. आणखीन एक चांगला बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. चौथं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37. पहिल्या षटकामध्ये साहिलनं धाबा खर्च केल्या होत्या 5. दुसऱ्या षटकामध्ये गणेश घारेनं धाबा खर्च केल्या होत्या ते अगदी आपण पाहत आहे 10. एक लेग बाईटची देखील आली होती आणि त्यानंतर पुनश्च एकदा सेकंड स्पेलमध्ये साहिल लोंगलेनं धाबा खर्च केल्या होत्या त्या अगदी 7. एक लेग बाईटची 8 धाबा त्यांना खर्च केला. त्यानंतर आता हर्षलनं धाबा खर्च केल्या त्या 14 एकंदरीत झाल्या 37. शेवटचं षटक आता बाकी असणार आहे. पहिल्या सत्रातील आपण पाहता स्लॉगरचं षटक जे डिसायडर षटक आहे इथून डिसाईड केलं जाईल किती धावसंख्येचं टार्गेट असेल हे डिसाईड करणारं षटक गोलंदाजीसाठी आला. आपण पाहता भावेश शेवटच्या षटकामध्ये आपण पाहता भावेश लोंगले आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच किमान 50 किंवा त्यापेक्षा अधिक धाबा धाव फलकावरती जमवणं फार गरजेचं आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अमोल होडेकर पहिला शॉर्ट बॉल होता. शॉर्ट पूल करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. पहिला चेंडू इथून निर्धाव आला भावेश लोंगलेच्या या षटकातील. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील आपण पाहत आहे 37 या धावसंख्येवरती आता थांबला. तर बॅटिंग करत असताना अझलान 11 गोवे संघ फटका चांगला चाललाय बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. धाव फलकावरती भरपूर चांगली मॅच
सर्व प्रेक्षकांच्या भेटीस आपण पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 आजची अंतिम रात्र या स्पर्धेची अंतिम रात्रीमधील आपण पाहता ही सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळते अजलान 11 गोवे आणि त्यांच्या विरोधामध्ये SBC उमरोली. इथे ऑन साइडला टर्न केलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अगदी आपण त्याच्या हातामध्ये हा फटका आणि इथून बाद होतोय फलंदाज अमोल होडेकर. वरती आतापर्यंत 3 बॉल झाले धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 41. 3 बॉल मध्ये 4 धाबा खर्च केल्यात. भावेश लोंगलेनं पहिला बॉल निर्धाव त्यानंतर चौकार आला होता परंतु चौकाराचं प्रत्युत्तर त्यानं मैदानाच्या आतमध्ये दिला. त्यानं मात्र अमोल होडेकरची विकेट मिळवली. ज्या अमोल होडेकरनं खऱ्या अर्थाने या धाबा बनवलात ज्यानं खऱ्या अर्थानं एक टार्गेट पर्यंत जाण्याचा अगदी ज्याचा प्रयत्न होता त्याला मात्र अगदी त्या प्रयत्नामध्ये अपयशी केला. इथे देखील मिस टायमिंग आहे. स्वतः एसटी रक्षक साई लोंगले चेंडू खाली आला त्यानं आणखीन एक झेल पकडला आणि बॅक टू बॅक विकेट येते. इथे मात्र फटका फसला. विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय भावेश लोंगले. काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये. असं वाटलं होतं अमोल होडेकर मैदानाच्या आतमध्ये जिथे शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळेल मोठे फटके पाहायला मिळतील परंतु त्याची विकेट मिळवल्यानंतर विकेटची पडझड पाहायला मिळते आणि इथून आपण पाहता विकेट हॅट्रिक संपादित करत असताना पाहायला मिळाला तो भावेश लोंगले. एक बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील आपण पाहता फिल्डिंग करते SBCC उमरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळते अजलान 11 गोवे. मयूर मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. इथे देखील मिस टायमिंग आहे. स्वतःच्या फॉलो मध्ये पकडली आहे झेल आणि इथे 4थी विकेट मिळवली आहे भावेश लोंगलेनं शेवटच्या षटकामध्ये. अगदी जो मोमेंटम होता ना तो मोमेंटम मात्र त्यांना शेवटच्या षटकामध्ये आपल्या टीमकडे खेचून आणला. 41 धाबा धावफलकावरती आलात आणि आता टार्गेट असेल SBCC उमरोली टीमच्या अगेन्स्ट ते 42 या धावसंख्येचं आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील खला शहापूर मुरबाड विभागामधील एक बुलंद आवाज सोमनाथजी खाडे सर मायक्रोफोनवरती जोडले जातील. तोपर्यंत नेक्स्ट मॅचसाठी आर्या 11 जय हनुमान जोवेले आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 चांदई दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं. ज्या गोलंदाजानं भावेश लोंगले आपल्यासाठी कॅश प्राईज आल्या. आपल्या टीमचे पुरस्कर्ते मिजान सर यांच्याकडून आपल्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राईज आलाय.
भावेश आपण यायचंय आणि आपलं कॅश प्राइज घेऊन जायचंय. मॅच झाल्यानंतर आपण हे कॅश प्राइज देऊया. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत. मी मिजान सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जोवेले आणि त्यांच्या विरोधामध्ये चांदई या दोन टीम दरम्यान टॉस करायचा आहे. मिजान सर, टॉस बॉक्समध्ये आपण दोन्ही टीम दरम्यान टॉस करायचा आहे. टॉस जिंकला आर्या 11 हनुमान जोवेले टीम ना. आपला डिसिजन काय असेल? फील्डिंग. ओके, फील्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. जशी मॅच संपेल लगेच आपल्या डिसिजनची अंमलबजावणी करा आणि मॅचला जशी होईल सुरुवात मायक्रोफोनवरती जोडले जातील सोमनाथजी खाडे सर. बॅट्समन कोण आहे भाऊ? गणेश नाही, शरद. स्ट्राइक लाव ना. बॉलर नीरज, बॉलर नीरज. चालू केलं गेला. सामन्याचा आनंद घेतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच योगेशजी ढोले सर, ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकताय. त्याचबरोबर आपल्या समवेत संदीपजी गायकवाड सर समालोचन कक्ष आमच्यासोबत शेअर करतायत. आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच खुर्रमबाई, आपलं सुद्धा मनापासून आभार. जाऊया मैदानावरती. मॅचला होते सुरुवात. मॅचचा आनंद घेत असताना
सफवन बाई DPL या ठिकाणी मंचावर आनंद घेत आहेत. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मॅचला सुरुवात होतीये. बिग फाईट सामना मैदानावरती 42चं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करतीये. गेम ऑन. पहिला चेंडू दर्जेदार आणि निश्चितच चुकीच्या पद्धतीनं टाकलाय. वाईट +4 आणि दमदार मिळतायत 5 धावा. सामना आपण एन्जॉय करताय. मैदानावरती पूर्वार्ध संपलेला आहे. उत्तरार्धाला सुरुवात करत असताना पहिला चेंडू चुकीचा टाकलाय आणि वाईट +4 अशा 5 धावा स्कोअर कार्ड वरती जोडल्या जात आहेत आणि या 5 धावांच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात केली. शरद बुंदेटे आणि भावेश लोंगले ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. आक्रमक सुरुवात झाली आहे. बिनबाद 5. हा चेंडू चांगला आहे. अपील करतायत पंचांकडे. मोठी लाऊड अपील या ठिकाणी आपण पाहाल. डायरेक्ट हिट करण्याचा सुद्धा प्रयत्न होता. अतिशय चांगलं क्रिकेट. लेगबाईचा इशारा येतोय. चांगली गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू चुकीच्या पद्धतीनं हातातनं स्किड झाला. त्यानंतर आपण पाहाल तर हा चेंडू पायावरती आदळला आणि एक सिंगल धाव जरूर आली आहे. स्कोअर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 6 धावा बघायला मिळत आहेत. बिनबाद 6 धावा. 6 विदाउट लॉस. शरद आणि भावेश ही जोडी सुरुवात करतायत. SBCC उमरोली ताकदवर टीम आहे. योगेशजी ढोले आपण कुठं असाल तर संदीप गायकवाड सर यांच्याशी संपर्क साधा. नीरज पुढचा चेंडू पहा. हलक्या हातानं फ्लिक केलंय. काय चांगल्या पद्धतीनं चेंडूला गाईड केलं. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. नजाकत भरा फटका. चौकार. पद्धतीनं अडवलंय. पंचांचा इशारा. या चेंडूवरती नो बॉल प्लस सिंगल. नो बॉलची 1 धाव येईल. धावफलकावरती जोडली जाईल. मित्रांनो ही स्पर्धा आपण एन्जॉय करते. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. स्पर्धा आपण एन्जॉय करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025चा हा रणसंग्राम. 134वी जयंती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. ज्यांच्या नावानं आणि ज्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. फ्रेंड्स ग्रुप आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये आपण आहोत आणि आज 14 एप्रिल हा दिवस आणि सोन्याचा सुवर्ण दिवस आपण संपूर्ण भारत वर्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आपण 2 मिनिटं सामना थांबूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण करत आहोत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर आपण पुनश्च एकदा नतमस्तक होऊयात. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025चा हा थरार आणि क्रिकेटच्या मैदानावरती चाललेला रणसंग्राम. गोलंदाजी करतोय नीरज. पहिल्या चेंडूवरती वाईडच्या 5 धावा मिळाल्या. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहताय एक लेगबाईची धाव. तिसऱ्या चेंडूवरती क्लासिकल चौकार. हा चेंडू चांगला मात्र तितकाच दर्जेदार फटका. हुक केलाय, बॅटवरती आला, एक टप्पा खाऊन सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅच ऑन करणारा दमदार चौकार. रेषेच्या बाहेर ऑन फायर भावेश लोंगले ठोकलाय चौकार. अजून एक चौकार आलाय. 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. 42 माफक टार्गेट आहे आणि टार्गेटचा पाठलाग करत असताना मॅच लवकर फिनिश करायची आहे. या अनुषंगाने बॅटिंग करत असताना भावेश लोंगले मैदानात खेळतोय. अजून एक क्लासिकल दमदार स्ट्रोक षटकार. वरती तब्बल 25 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळतोय आणि त्याच्यावरती मोठा हल्ला. आता मात्र पुन्हा एकदा क्लासिकल अंदाजात एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलं. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल 4 धावांसाठी. अजून एक चौकार. आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 29 धावा या ठिकाणी नीरजनं खर्च केल्या. चांगला गोलंदाज आहे मात्र मैदानावरती सूर सापडून दिला नाही. बॅटिंग करत असताना भावेश जो मैदानावरती फलंदाजी करत होता, तुफान अटॅकिंग बॅटिंग. तब्बल 4 चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधनं येतोय. धावफलकावरती जोडल्या जात आहेत त्या तब्बल 29 धावा. षटक पहिलं संपलंय. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 24 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. उर्वरित 24 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 13 धावा मैदानावरती बनवल्या जातील का, कशा पद्धतीने आणि किती लवकर बनवल्या जातील यासाठी नक्कीच सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागलं असेल. 24 बॉल आणि 13 धावांचं लक्ष पार करायचंय. सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतायत. SBCC उमरोली अतिशय ताकदवर आणि दमदार टीम आहे. या वर्षीच्या हंगामात आपण पाहत असाल तर संपूर्ण ठाणा रायगड, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व ज्यांनी गाजवून सोडलंय SBCC उमरोली. यावेळेस उलट्या हाताचा तडाखा. सहजगत्या खेळतायत. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शरदच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार. चौकार. प्लान 11 गोवे हा संघ मैदानावरती संघर्ष करतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. राकेश आलाय. लेफ्टा मारा करतोय मात्र त्याच्यावरती सुद्धा हल्ला बोल. पहिल्या चेंडूवरती क्लासिकल अंदाज. इथं सुद्धा अनोखा आणि अभ्यासपूर्ण फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पार. चौकार. घालण्याच्या तयारीत. 37 धावा स्कोर कार्ड वरती. 42चं टार्गेट आणि टार्गेटचा पाठलाग करत असताना
5 धावांची आवश्यकता. ओनली 5 रन्स टू विन. फटका पुन्हा एकदा दमदार, आक्रमक आणि स्टायलिश फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफला क्लिअर केलं. 1 बाउन्स चौकार. आवश्यकता आहे आणि जवळजवळ हा सामना एसबीसीसी उमरोली संघानं डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देत असताना खिशात घातलाय. फटका पुन्हा चांगला आणि विजयी एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत आणि हा सामना सहजगत्या जिंकलाय आपल्या स्टाईल मध्ये. एसबीसीसी उमरोली आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया गोवे टीमचं सुद्धा. भिवंडी ग्रामीणचा संघ आहे, दूरवरनं प्रवास करून या ठिकाणी आपण आलात. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार आम्ही व्यक्त करतोय.